नसरापूर प्रकरणातील नराधम आरोपीने कोर्टात केला अजब दावा। मला किरकोळ मारामारीसाठी अटक केल्याचा विकृत आरोपीने कोर्टात सांगितलं। नसरापूर प्रकरणातील आरोपीचा विकृतपणा पुन्हा आला समोर। किरकोळ कारणासाठी पोलिसांनी अटक केल्याचा आरोपीकडून कोर्टात दावा। नसरापूर प्रकरणातील आरोपीला मृत्यूदंड देण्यासाठी प्रयत्न। मुख्यमंत्री फडणवीसांचं वक्तव्य तर मुलीच्या वडिलांशी 2 वेळा संवाद केल्याची फडणवीसांची माहिती। जोपर्यंत नराधमाला फाशीची शिक्षा होत नाही तोपर्यंत राजकारण्यांनी आमची भेट घेण्यासाठी येऊ नये। पीडित मुलीच्या वडिलांची संतप्त भावना। मनोज जरांगे पाटलांचा पुणे दौरा रद्द। पीडित कुटुंबियांच्या आवाहनाला प्रतिसाद देत जरांगे पाटलांनी दौरा केला रद्द। अहिल्यानगरमध्येही लव्ह जिहादचं प्रकरण समोर। लग्नानंतर धर्मांतर करण्यास भाग पाडल्याचा पीडित युवतीचा आरोप। समता पतसंस्थेच्या अडचणी आणखीन वाढण्याची शक्यता। संस्थापक काका कोयटेंना 10 मे पर्यंत चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश। एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्री करेपर्यंत स्वस्थ बसणार नाही। शिवसेना नेते बच्चू कडूंचं मोठं विधान। भगवा खांद्यावरती टाकलाय आता शिंदे हेच मुख्यमंत्री हवेत। बच्चू कडूंच्या विधानाची चर्चा। केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ ऑलिम्पिक असोसिएशनचे नवे अध्यक्ष। अजित पवारांच्या निधनानंतर रिक्त जागेवरती कार्यकारिणी बैठकीत निवड। मराठवाड्यात पुन्हा एकदा पेट्रोल टंचाईची अफवा। बीड, धाराशिव, परभणीतल्या पेट्रोल पंपांवर उसळली गर्दी। आणि सलग सुट्ट्यांमुळे शिर्डीतील साई मंदिरात उसळली भाविकांची गर्दी। मंदिर परिसर भक्तांनी गेला फुलून। मंदिर प्रशासनाकडून चोख व्यवस्था। प्रकरणातील नराधम आरोपीने कोर्टामध्ये एक अजब दावा केलेला आहे। तो काय म्हणतोय कोर्टामध्ये आपण बघूया। नसरापूर प्रकरणातील हा आरोपी त्याने कोर्टामध्ये आज अजब दावा केला आणि किरकोळ मारामारीसाठी अटक केली असा आरोपीचा दावा आहे। किरकोळ मारामारीसाठी मला अटक केली असं या विकृत आरोपीनं कोर्टामध्ये सांगितलेलं आहे। न्यायालयात कोर्टासमोर हजर केल्यानंतर कोर्टाने आरोपीला विचारलं की तुमची नेमकी काय केस आहे तुम्हाला माहिती आहे का। यावरती आरोपीने कोर्टासमोर ही मारामारीची अगदी किरकोळ केस असल्याचं निर्लज्जपणे सांगितलंय। काल दुपारी पुणे ग्रामीण पोलिसांनी आरोपीला अटक केली आणि कोर्टामध्ये हजर केलेलं होतं। यावेळेला कोर्टाने पोलिसांनाही झापलेलं आहे। कालच्या रिमांड कॉपीमध्ये आरोपीचे जुने गुन्हे न टाकल्यामुळे कोर्टाने पोलिसांवरती नाराजी व्यक्त केली आहे। त्यानंतर पोलिसांकडून 15 मिनिटात पुन्हा एकदा रिमांड कॉपी बदलण्यात आली। तर नसरापूर या ठिकाणची जी घटना आहे त्यामध्ये गंभीर आरोपी जो आहे त्याला मृत्यूदंडाची शिक्षा कशी होईल यासाठी प्रयत्न केला जाईल असं आश्वासन मुख्यमंत्री फडणवीसांनी दिलंय। पीडितेच्या वडिलांची 2 वेळेला संवाद झाला आणि हे प्रकरण लवकरात लवकर मार्गी लावलं जाईल असं मुख्यमंत्री म्हणाले। तर काही लोकांकडून या घटनेला वेगळं वळण देण्याचा प्रयत्न केल्याचा सुद्धा त्यांनी त्या संदर्भात खंत व्यक्त केली आहे। मुख्यमंत्र्यांनी खंत व्यक्त केली आहे। मी काल स्वतः पीडितेच्या वडिलांशी 2 वेळा बोललो। मी त्यांना हे समजावून सांगितलं की आपल्याला नराधमाला मृत्यूदंडाची शिक्षा करून घ्यायची आहे। त्याकरता वेळेत चार्जशीट दाखल होणं आणि केस चालणं याकरता आम्ही माननीय हायकोर्टाच्या माध्यमातून सगळ्या गोष्टीला फास्ट ट्रॅकवर नेतो आहोत। रेकॉर्ड वेळेत काम करण्याचा आमचा या संदर्भातला प्रयत्न आहे। लोकशाहीमध्ये आपल्याला सगळ्यांनाच असं वाटतं की अशा नराधमाला भर चौकामध्ये फाशी दिली पाहिजे, पण ती लोकशाहीत करता येत नाही। लोकशाही कायद्याने चालते, पण कोणाला कायद्याचा दुरुपयोग करता येऊ नये या दृष्टीनं कुठलाही लूपहोल न ठेवता या नराधमाला यमसदनी कसं पाठवायचं, त्याला मृत्यूदंडाची शिक्षा कशी होईल अशा प्रकारचा संपूर्ण प्रयत्न हा राज्य शासनाच्या वतीनं त्या ठिकाणी केला जाईल। न्यायालयातनं हे प्रकरण वेगानं मार्गी लावलं जाईल। तशा संदर्भातलं एक लेखी पत्र देखील आम्ही पीडितेच्या कुटुंबाला दिलेला आहे।
घटना गंभीर आहे, रोष देखील साहजिक आहे. नागरिकांचा रोष असणं काही हे चुकीचं नाहीये. मला असं वाटतं एवढंच आहे की त्या ठिकाणी काही लोक हे त्याही परिस्थितीचा फायदा घेऊन काही वेगळ्या पद्धतीचं वळण लावण्याचा प्रयत्न करत होते. पण मी मुलीच्या वडिलांचे आभार मानतो की त्यांनी ती परिस्थिती समजून घेतली आणि सीपींशी चर्चा केल्यानंतर त्यांनी हा निर्णय केला की आम्ही हे कॉल ऑफ करू. दुर्दैवाने काही लोक त्यांनाही जाऊ देत नव्हते, त्यांनाही अडवायचा प्रयत्न करत होते. ते लोकही कोण आहेत हे लक्षात आलेलं आहे, पण ठीक आहे, आता त्याच्याबद्दल फार काही आपल्याला करायचं नाहीये. तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी नसरापुरातील पीडितेच्या वडिलांची फोनवरून संवाद साधला आणि यावेळेला त्यांनी नराधमाला जिवंत राहण्याचा अधिकार नसल्याचं म्हटलेलं आहे. जास्त दिवस जाणार नाहीत, याचा पाठपुरावा करून कारवाई करू असं आश्वासन शिंदेंनी दिलंय. नमस्कार. फार दुर्दैवी वाईट घटना घडलेली आहे आणि आपण एकाच परिवारातले आहोत. मी कालपासून परवापासून एसपी पोलीस या सगळ्यांच्या संपर्कात आहे. त्याला जिवंत राहायचा अधिकार नाही आणि झालेली घटना तर अतिशय दुर्दैवी आहे आणि त्याला फासावर लटकवल्याशिवाय आम्ही लोक तरी स्वस्थ बसणार नाही, एवढं फक्त विश्वास तुम्हाला देतो मी. पण आपण आता काय तुम्हाला कसं सांत्वन करायचं हे तर मला फार अवघड वाटतंय, कारण सांगणं सोपं असतं, सहन करणं फार कठीण असतं. त्यामुळे तुमच्या पोटचा गोळा गेलेला आहे आणि अतिशय दुर्दैवी घटना आहे, एकदम माणुसकीला कलंक आहे. सर, माझं एक म्हणणं होतं, जसं हो. जसं योगी सरकार जसं जे निर्णय घेतात, हम्म, तसं हम्म. आपल्या महाराष्ट्रात सुद्धा आपल्या सरकारने असे निर्णय घ्यावेत आणि त्याचा बरोबर आहे. मोक्ष हो मिळावा सर. कारण हो हो माझ्या हो मुलीचा मृतदेह मी जे बघितलाय ना सर, हो त्याने इतकी हो वाईट अवस्था नाही. झाली आहे. हो तसं हो तसं हो त्या माणसाचाही त्याचे तुकडे तुकडे केले पाहिजे सर. त्याला नाही, खरं आहे. हा 3 महिने, 6 महिने, वर्ष, 2 वर्ष तर असे अजिबात त्याला एवढे दिवस जगताच नाही, एवढा वेळ कामा जाताच नये. कामा नये. एवढा वेळ जाणारच नाही, तुम्हाला सांगतो मी. हो. एवढा वेळ जाणार नाही. याच्या मागे स्वतः मी एकदम डे टू डे त्याच्या मागे लागलोय मी. तर या सगळ्या नसरापूर अत्याचार प्रकरणानंतर संपूर्ण राज्यामध्ये संतापाची लाट आणि या संदर्भातलीच एक पुढची महत्त्वाची अपडेट समोर येते. नराधम आरोपीला फाशीची शिक्षा द्यावी अशी मागणी केली जाते. नराधम आरोपीला कठोरात कठोर आणि फाशीची शिक्षा व्हावी अशी माहिती येते आणि तोपर्यंत कुटुंबियांची भेट घेण्यासाठी येऊ नका, राजकारण्यांनी येऊ नका अशा पद्धतीचं पीडितेच्या वडिलांनी सांगितलेलं आहे. जोपर्यंत नराधमाला फाशीची शिक्षा होत नाही तोपर्यंत आमच्या कुटुंबियांची भेट घेण्यासाठी राजकीय नेत्यांनी येऊ नये अशी प्रतिक्रिया मुलीच्या वडिलांनी व्यक्त केली आहे. दरम्यान आमदार रोहित पवारांनी पीडित कुटुंबियांची भेट घेतली आणि यावेळेला रोहित पवारांनी पीडितेच्या कुटुंबियांचं सांत्वन केलंय. शक्ती कायदा लवकरात लवकर संमत करावा अशी मागणी त्यांनी केली आहे. कायदा लवकरात लवकर या महाराष्ट्रामध्ये लागू केला पाहिजे, कारण त्याच्यामध्ये फास्ट ट्रॅक कोर्ट हे इनबिल्ट आहे. म्हणजे तिथल्या तिथं लगेचच्या लगेच प्रत्येक केस, पॉस्कोची केस असू द्या नाही तर रेपची केस असू द्या, तिथल्या तिथं त्याला एक रूल बुक आहे. त्याच्याच बरोबर एक कमिटी निर्माण केली जाते या बाबतीतला फॉलोअप करण्यासाठी आणि बरेच जे काही वेळ आहेत तर तो वेळ मर्यादा या कमी केल्या आहेत तपासापासून सगळ्या. त्यामुळे शक्ती कायदा या महाराष्ट्रामध्ये आणण्यासाठी सरकारने प्रयत्न करावे. आम्ही सुद्धा अराजकीय पद्धतीने त्याला तर आधी पाठिंबा दिलाच होता, याच्या पुढे त्या ठिकाणी पाठिंबा देऊ.